माझ्या इथे येणाऱ्या ट्युशनची मुले तर जेवणासाठी येणार आहेत, जेवायला येणार आहेत. बरोबर टीचर तुमच्या हातचं काहीतरी खायचं आहे तर आम्हाला जेवायचं आहे, तर आम्ही येऊ का जेवायला. तर मी म्हटलं ठीक आहे या, शुक्रवारी जेवायला या. तर आज त्यांच्यासाठी मी जेवणाचा खास मेनू बनवत आहे. पुरी आता मी पुरी करत आहे. तर पुरीचा मध्ये आटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं 1-2 चमचे रवा घेतलेला आहे, सोडा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे हातावर चुरून. गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे, ज्याने पुरी कशी खुसखुशीत आणि छान होते. आज मी आणलेला 1 किलो चिकन. गाईज इथे मी हे चिकन असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता मी चिकनचं वाटप इकडे मी पुरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आज पुरी करणार आहे. आता मी लसूण एक साईडला मी तेल गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये लसूण आणि हिंग टाकलेलं आहे. हिंगाचे दिलेले आहे. नंतर मग मी चिकन टाकलेलं आहे. चिकन टाकल्यानंतर वरून टॅमॅटो टाकलेला आहे. आणि आता टाकत आहे मी हळद, गरम मसाला, वरून 4 चमचे तिखट जरा कमी टाकलेलं आहे कारण लहान मुलं आहेत जेवणासाठी म्हणून. सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकणात पाणी ठेवून वाफवून घेणार आहोत 15 मिनिटासाठी. चिकन वाफेपर्यंत आपण एक साईडला रस्सा फोडणीला देऊया. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यानंतर लसूण ठेचलेली टाकलेली आहे, हिंग टाकलेलं आहे. आता मी चिकन टाकत आहे. चिकन टाकताना आहे ना कधी त्याचा वाफ जाऊन द्यायची नाही, त्यामुळे चिकन कसं चांगलं होतं, टेस्टी होतं. त्यानंतर आपले सगळे घरगुती मसाले टाकलेले आहेत. हळद, मसाला, गरम मसाला सगळं टाकून झाल्यानंतर चांगली उकळी काढत आहे. 15 मिनटं झालेली आहेत. चिकन वाफवण्यासाठी ठेवलं होतं. आता बघूया चिकन छान वाफलेलं आहे. त्याला वाटण लावून घेऊया. वाटण लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आपण चिकन मसाला, एव्हरेस्टचा चिकन मसाला, आणि वरून गार्निश करणार आपण कोथिंबीर टाकल्यानंतर खावंसं वाटतं चिकन, असं वाटतं की तयारच झालं चिकन. मस्त असं कलर आलेला आहे चिकनला. आता चिकन आपण परत 15 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. मस्त असा कलर आलेला आहे चिकनला. आता चिकन होईपर्यंत आपण रस्स्याला बघा किती छान उकळी आलेली आहे. आता रस्स्याला वाटण लावून घेऊया. रस्सा पातळच करायचा आहे. रस्सा पातळ असलं की कसं खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं, छान लागतो. वाटण लावून झाल्यानंतर रस्स्यात सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून गार्निश केलेलं आहे. असं ऑलमोस्ट डन आहे. बघा कशी छान करी आलेली आहे. आता मी ठेवत आहे राईस. रस्सा झाल्यानंतर एक साईडला ठेवला होता भात, कारण ऑलमोस्ट वाजलं होतं 1 वाजून गेला होता. मुलं कधी येणार होती त्याच्यामुळे. गाईज ऑलमोस्ट चिकनसुद्धा डन झालेलं आहे, शिजलेलं आहे. वरून आता घालूया कोथिंबीरने अजून टेस्ट येते. बघा गाईज कसा कलर आलेला आहे. असं वाटतं आत्ताच गरमागरम पुरीसोबत खावं. वाव, चिकनचं टेक्स्चर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. चिकन झालेलं आहे. आता करायला घेऊयात पुऱ्या. एक साईडला ठेवलं आहे कढईत तेल गरम करत. आता पुरीचं गोळे करून घेत आहे, जेणेकरून पुऱ्या पटापटा करता येतील. बघा गाईज पहिलीच पुरी माझी फुगलेली आहे. कशी वाटते, टमटमले आहे, छान वाटतंय. म्हणजे आजचा जेवणाचा बेत उत्तम झालेला आहे आमचा. बघा कशा पुऱ्या फुलत आहेत माझ्या. भातसुद्धा झालेला आहे. तर भात वापण्यासाठी मुलंसुद्धा जेवणासाठी आलेले आहेत. त्यांना म्हटलं मी थोड्या वेळ खेळत बसा, पुऱ्या झाल्या की लगेच जेवायला वाढते. तोपर्यंत ते असे मस्त छान खेळत आहेत. ढोल डमरू घेऊन आलेले आहेत ते खेळण्यासाठी. पुऱ्या बघा कशा काहीच फुललेल्या आहे. सगळं जेवण ऑलमोस्ट डन झालेलं आहे. चिकन झालेलं आहे, राईस झालेला आहे, चिकनचा रस्सा झालेला आहे आणि पुऱ्याही ऑलमोस्ट तयार झालेल्या आहेत. आता घेतले आहेत लिंबू आणि कांदा कट. ताटं भरून तयार आहेत. बघा कशी छान वाटतात. आता आम्ही
फायनली तो टाईम आलेला आहे. आज ट्युशनची मुलं जेवायला आलेली आहेत माझ्या इथे. बघा छान वाटतं आज. देख सकते हो गाइस, हम लोग के टीचर कितना अच्छा खाना बनाए, पानी भी दिए. बोलो कैसा लगा है खाना? बहुत अच्छा, बहुत अच्छा. पसंद आया? हाँ. सगळ्यांना जेवण खूप आवडलेलं आहे गाईज. सगळे कसे मन लावून खात आहेत. बहुत अच्छा. फीका भी नहीं लग रहा. इसका फीका लग रहा है, हम दोनों का नहीं लग रहा. टीका पसंद है या नहीं? पसंद है. पसंद है? हाँ. इतना भी टीका नहीं हुआ ना? नहीं. तो लोग खिचड़ी बनाने वाली थी. मैं सोच रहा था अपनी बहन को भी लेके आऊँ. जब ये लोग खा जाएंगे तब मैं जाऊँगी. हाँ. उसको खिचड़ी पसंद है? सादा खिचड़ी को, सादा खिचड़ी पसंद. आता नहीं है ज़्यादा. खिचड़ी उसको ही बोलते, भात को ही. भात, खिचड़ी, येलो वाला हल्दी डाल और ठीक है. हाँ, मतलब लाल पाउडर, मिर्ची पाउडर, लाल पाउडर, थोड़ी मिर्ची पाउडर मिक्स करके ऐसे खिला. बघा गाईज सगळे कसे आवडीनं खात आहेत, मजेत खात आहेत. गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण करत आहोत. टीचर लिपस्टिक भी निकल गया क्या? नहीं नहीं. भी लिपस्टिक लगा दे. हाँ सच में दिखा दो. प्रतीक तो लड़की है ना? ऐसा हम लोग के घर पे कभी नहीं बना. कभी नहीं बना तो घर में जाके क्या बताओगे? अच्छा तो बोल दोगे तो मम्मी भी आ जाएगी मेरी. लोगों के लिए बनाया ना. हेलो 2 3 4 चारों एक एक लेते. अभी खत्म करो. नाम क्या है तुम्हारा? आयुषी. आयुषी नाम है. अच्छा कैसा लगा पूरी? अच्छा लगा. हाँ. अच्छा पसंद है पूरी तुम्हें? हाँ. कितना पसंद है? 3. हाँ बहुत पसंद है. हाँ. 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 चिकन नहीं खाते हो? नहीं. क्यों? तुम्हारा भाई की मम्मी खाती है. मम्मी खाती है. हाँ. तुम नहीं खाते हो? नहीं. भाई खाता है ना तुम्हारा? हाँ. बहुत पसंद. पूरी पसंद है. हाँ. अच्छा तो अभी खाओगे ना? हाँ. तुम लोग पूरी खत्म करो जल्दी जल्दी. कब होगा खाना? बहुत देर लगेगा. बहुत देर लगेगा. कितना खाया पूरी तुमने? बहुत सारा. बहुत सारा खाया. 5 खाएंगे. अच्छा पहले ही 5 दिया था मैंने आपको. हाँ. हम्म. 1 2 3 4 5. हां 3 5 6. असं होतं आमचं. जेवण झाल्यानंतर मी सगळी कामं आवरून घेतली. तोपर्यंत ही मुलं नाचत होती, मजा करत होती, आनंदी होती, हॅपी होती. असा होता आजचा मुलांसोबतचा दिवस व कुकिंग डे. तुम्हाला व्हिडिओ आवडला का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळेल. थँक्यू.